तर जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता वॉकिंग करून आलेलो आहे. तर आता आपण व्यायाम करून आलेलो आहे. आता सकाळच्या 7 वाजलेले आहेत. तर आता आपण 10 वाजता जाणार आहे प्रेमळ हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर एरियामध्ये आपले मारुतीचे मंदिर आहे. तर त्याचे काय विशिष्ट महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊ, मंदिर पण पाहू. मी मंदिर पाहिलेलं आहे मित्रांनो, बघितलेलं आहे. खूप भारी मंदिर आहे मारुतीचं. पहिल्यांदाच असं मंदिर पाहिलेलं आहे, ते तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. जर तुम्हाला त्याच्या मागे विशेष काय महत्त्व वेगळं माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि हे खूप एक मारुतीचं मंदिर खूप भारी मंदिर आहे. आपण जाऊया, आपण आता आंघोळ वगैरे करूया, नाश्ता करूया आणि मित्रांनो ते मंदिर पाहायला जाऊया. तुम्हाला पण दाखवतो ते मंदिर. लक्ष्मीनगरमध्ये, स्वारगेटपासून लक्ष्मीनगर एरियामध्ये ते मंदिर आहे आणि त्याचे नाव आहे प्रेमळ हनुमान नवग्रह मंदिर मित्रांनो. खूप भारी मंदिर आहे. आपण 10 वाजता जाऊया, ते मंदिर पाहूया. तर चला मित्रांनो, जाऊया. मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता मंदिराकडे. जाऊया आपण मंदिर बघूया, पाहूया. प्रेमळ मारुती मंदिर नवग्रह आहे. ते मंदिर आपण चाललेलं आहे पाहायला. तर चला जाऊया. आपण डाव्या बाजूला जाऊया मित्रांनो, कारण आपल्याला पुढून राईट मारायचं आहे. इथून राईट मारलेला आहे आपण आता. सरळ वरती जाऊ. डाव्या बाजूला आहे ते पांढरा दिसते ना, मंडप वगैरे टाकला तिथं आहे. आपण आलेलो आहे मंदिराजवळ. हे बघा मित्र, हे आहे मंदिर. प्रेमळ नवग्रह मारुती मंदिर आहे. जय श्रीराम. विष्णू विशेष महत्त्व मानलं जातं का? मारुती रागवला. माझ्या भक्तांना हम्म, कधी तू त्रास देऊ नको. हम्म. कुणाला ऐकत नव्हता शनी, आणि मारुतीला ऐकत, म्हणून त्याने मी माझ्याजवळ तुला ठेवणार, म्हणून शनी मारुतीजवळ. आणि मग माझ्या भक्तांना जे असेल तो त्रास द्यायचा नाही असं सांगितलं. देवांना पण शनी लागलेला आहे ना, लय त्रास दिलाय.
सध्या मित्रांनो तुम्ही तर मंदिर पाहिलेले आहे. तर जे आपला प्रेमळ हनुमान आहे ना, त्याच्या साईडला जे ग्रह आहेत त्याचे नाव आहेत राहू, शनी, चंद्र, गुरु, शुक्र आणि सूर्य आणि बुध, मंगळ, केतू हे 9 ग्रह मिळून मित्रांनो 10वा जो आहे तो प्रेमळ हनुमान आहे. तर आपल्याला छोटीशी माहिती आजीनं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्यात सांगितलेलं आहे. तर 9 ग्रह मिळून जो 10वा आहे तो हनुमान आहे, म्हणून त्याचे नाव प्रेमळ हनुमान मंदिर नवग्रह असे ठेवलेले आहे. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आपण इथे थांबवतो. तर जय शिवराय मित्रांनो.